रोजी मौजे खडकमाळेगाव येथे राहुल शिंदे यांच्या पॉली हाऊसमध्ये बिबट्या असल्याचे समजताच आमची टीम, निफाड येथील टीम आणि आम्ही सर्व या ठिकाणी पोहोचलो आणि चितापीचे प्रयत्न करून त्या बिबट्यास आम्ही जेरबंद करण्यास आम्हाला यश आलेलं आहे. त्यातल्या त्यात इथल्या नागरिकांनी व गावातील लोकांनी सुद्धा सहकार्य केलेले त्यासाठी. आणि सदरचा बिबट हा फिरून पळून तो जरा दमला असल्या कारणाने तो लवकर पिंजऱ्यात गेला आणि त्याला आम्ही सदरचा बिबट याच जेरबंद केलेल्या बिबट्या याच निफाड येथील वन उद्यान येथे घेऊन जाऊन त्याच्यावरती पशुवैद्यकीय अधिकारी श्रेणी 1 निफाड येथील यांच्याकडून तपासणी करून मगच वरिष्ठांच्या आदेशाने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल. नाशिकच्या निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव येथे राहुल शिंदे या शेतकऱ्याच्या मिरचीच्या पॉली हाऊसमध्ये बिबट्या शिरल्याची घटना घडली आणि एकच खळबळ उडाली. आपण पाहू शकतात का मी आता या शिंदे यांच्या पॉली हाऊसमध्ये या ठिकाणी आलेला असून या ठिकाणी सकाळच्या सुमारास 8 वाजेच्या दरम्यान बिबट्या जो आहे तर तो या ठिकाणी शिरलेला होता आणि ही गोष्ट जी तर ती राहुल शिंदेच्या आईच्या लक्षात आली आणि त्यांनी तत्काळ त्या ठिकाणावरून पळ काढला आणि घरच्यांना माहिती दिली. घरच्यांनी वन विभागाला माहिती दिली आणि या ठिकाणी वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन जे सुरू केलं. त्याच्यानंतर या ठिकाणी बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी टीम या ठिकाणी प्राचारण करण्यात आली. मात्र बिबट्या जो आहे तर तो त्या पिंजऱ्यामध्येच अगोदर डॉट मारायच्या अगोदर तो पिंजऱ्यामध्ये तो जेरबंद झालेला आहे. नेमकी घटना कशी घडली, काय घडली आणि आपण प्रत्यक्षदर्शी ज्या राहुल शिंदे यांची आई आहे तर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. मावशी, नेमकं किती वाजे दरम्यान हा बिबट्या तुम्हाला दिसला आणि तुम्ही घाबरले का काय नेमकं? 8 वाजता. 8 वाजता मी त्यांच्या सरीतून चालले, तो ह्यांच्या सरीत बसेल आणि मी निघाले तर त्याने माझ्याकडं पाहिलं. तो बसेल होता शांततेत. माझ्याकडं पाहिलं आणि तो लगेच खाली याला पश्चिमेला पळाला. मी इकडं पळाली आणि मग त्यानं परत मोरं जाऊन माझ्याकडं पाहिलं आणि परत धूम ठोकली. त्या कडाला गेला. मग मी या कडाला बाहेर गेली. बाहेरच्यांना माहिती दिली. माझ्या मुलाला आवाज दिला. मग सगळे जमा झाले. वन विभागाला फोन केले. मग त्यांनी आले. आमची भरपूर नुकसान झाली. त्यानं रात्रभर नुकसान करून ठेवली. सकाळी आता 12 वाजेपर्यंत पळत हिंडला. सगळी नुकसान झाली. नुकसान भरपाई दिली पाहिजे आता. एकंदरीत पाहता बिबट्या जरी जेरबंद झालेला असेल मात्र ह्या परिसरामध्ये आणखीन बिबटे जे तर ती असल्याची माहिती या ठिकाणच्या नागरिकांनी वन विभागाला दिलेली आहे. त्याच्यामुळे आता वन विभाग जे तर ते बिबट्यांना पकडण्यासाठी त्यांचा या ठिकाणी आहेत का त्याचा शोध घेऊन पिंजरे सुद्धा लावणार आहेत. मात्र या ठिकाणी या शेतकऱ्याचं जे तर ते मिरचीचं पॉली हाऊसचं नुकसान झालेलं आहे तर ती नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या ठिकाणी या शेतकऱ्यांनी केली आहे. उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.